चुकीच्या सवयींमुळे मेंदू कसा कमजोर होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मेंदूच आपले विचार, स्मरणशक्ती, भावना, निर्णय क्षमता आणि संपूर्ण शरीराचं नियंत्रण करतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप न घेणं. रोज 6 तासापेक्षा कमी झोप घेतल्यावर मेंदूमधील न्यूरॉन्सची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, चिडचिड, नैराश्य, निर्णय क्षमता कमी होते. दीर्घकाळ झोपेची कमतरता असेल तर अल्झायमरसारखा धोका वाढतो. सतत मोबाईल, टीव्ही किंवा सोशल मीडिया वापरणं यामुळे मेंदू कायम ओव्हर थिंकिंगमध्ये राहतो. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. मेंदू आळशी बनतो. आठवणी साठवण्याची क्षमता कमी होते. मानसिक ताण कायम राहतो. कार्टिसोल हार्मोन्स वाढतो आणि हा हार्मोन्स मेंदूच्या स्मरण प्रक्रियेवरती परिणाम करतो. विसराळूपणा, चिंता, भीती वाढते. त्याचप्रमाणे चुकीचा आहार, जास्त साखर घेतली तर मेंदूत सूज येते, मेंदूच्या पेशींचं नुकसान होतं. शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायाम न केल्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. नवीन मेंदू पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे मेंदू योग्यरित्या काम करत नाही. स्मरणशक्ती आणि एकाग्रता घटते. नकारात्मक विचार आणि सतत चिंता निर्माण होते आणि मेंदूला धोका निर्माण होतो. नैराश्य वाढतं, भीती वाढते, जसं की व्यसन असल्यामुळेही मेंदूवरती त्याचा वाईट परिणाम होतो. निर्णय क्षमता आणि आत्मनियंत्रण कमी होतं. मेंदू आकुंचन पावतो. पाणी कमी पिणं, शरीरातील 70% पाणी मेंदूशी संबंधित आहे. पाणी कमी पिलं तर थकवा जाणवतो, गोंधळ, डोकेदुखी जाणवते आणि मेंदूचे सिग्नल संथ होतात. नवीन गोष्टी शिकण्याचा अभाव, मेंदूचा वापर केला नाही तर मेंदू कमजोर होतो. तेव्हा वाचन, लेखन, गणित, संगीत खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एकटेपणा आणि सामाजिक संवादाचा अभाव, संवाद नाही केला तर मेंदूचं भावनिक केंद्र कमजोर होतं. विसरभोळेपणा वाढतो, नैराश्य वाढतं. त्यामुळे आपण योग्यरित्या काम करू शकत नाही. मेंदू कमजोर होत असल्याची सुरुवातीचं लक्षण म्हणजे वारंवार विसराळूपणा, लक्ष न लागणं, निर्णय घ्यायला वेळ लागणं, चिडचिडपणा, उदासीनता, झोपेचं बिघडलेलं चक्र. यामुळेही मेंदू कमजोर होतो. मेंदू मजबूत ठेवण्यासाठी दररोज 7 ते 8 तास झोप घ्या, सकस आहार घ्या, फळे, भाज्या, बदाम, अक्रोड, ओमेगा 3, 30 मिनिटे चाला, योगा करा, रोज काहीतरी नवीन शिका, ध्यान करा, प्राणायाम करा, मोबाईलचा मर्यादित वापर करा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, मेंदू एक स्नायूसारखा आहे. योग्य सवयींनी तो मजबूत होतो, चुकीच्या सवयींनी तो हळूहळू कमजोर होतो. तेव्हा योग्य त्या सवयी अंगीकारून मेंदू स्ट्रॉंग ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा आणि ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या मात्र कटाक्षाने नक्कीच बंद करा.